नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू. ज्या अर्थाने 75,000 नोकर भरती करणार होतं शिंदे सरकार, राज्यातील शासकीय नोकर भरतीचा मुहूर्त सतत बदलत गेल्याने तरुणांमधील जो काही नाराजीचा फटका होता तो लोकसभा निवडणुकीमध्ये बसल्याने पुढे आता आपल्या राज्यामध्ये जे काही राज्य शासनाबाबतच्या नोकर भरती संदर्भातील अलर्ट मोडवर आलेला आहे. तर 75,000 रिक्त पदे भरण्याच्या हालचाली शासकीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. रिक्त पदांचा तपशील तातडीने सामान्य प्रशासन विभागाने मागवला असून जिल्हा पातळीवर आकडेवारीनुसार संकलित करण्याचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. जे काही 75,000 नोकर भरती करण्याचा उद्देश होता ते पूर्ण झालं नाही आणि फटका बसल्याने आता राज्यातील प्रमुख समस्यांमध्ये बेरोजगारी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यातही शासकीय नोकर भरती व्हावी यासाठी तरुणाईचे प्रयत्न सुरू असताना राज्यातील विविध विभागांमधील खात्यातील सुमारे 25 ते 40% इतकी पदे रिक्त आहेत आणि ती भरली जावीत यासाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटना देखील प्रयत्नशील आहेत आणि त्या आता लवकरच भरण्यात येतील. या संदर्भातील हालचाली आता फटाफट सुरू झाल्यात. या दृष्टीने राज्यातील 75,000 रिक्त पदे जी होती ती भरण्यासाठी जानेवारी 2023 पासून नियोजन सुरू झाले होते. जिथे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS आणि केंद्रीय पातळीवरील IBPS एजन्सी नसेल तेथे तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयांची मदत घेण्याचा तसेच मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन करण्याचा निर्णय देखील येथे घेण्यात आलेला आहे. त्यातही काही अडथळे येत आहेत. गेल्या नोकर भरतीमध्ये रखडली होती बहुतेक कारणांमुळे. परिणामी इच्छुक पदवीधर उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली होती. विशेषतः स्पर्धा परीक्षेतील गोंधळ यास कारणीभूत ठरला होता. जे काही पेपर फुटीचे कारण आले, राज्यात नोकर भरती होत नसल्याने मराठा, कुणबी, इतर मागासवर्गीय आणि भटक्या जाती जमातीमधील सर्व घटकांमधील तीव्र नाराजी पसरली आणि त्याचा फटका सरकारला बसला. अशा विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केल्यावर त्यात सहभागी होत विरोधकांनी राजकीय फायदा देखील उठवल्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यासाठी या सर्वांची परिणिती म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी महायुतीला फटका बसल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. आणि त्याच धर्तीवर आता निवडणुकांचे ताजा कल लक्षात घेत असल्याने राज्य शासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये 75,000 रिक्त पदे भरण्याचा संकल्प देखील घेतला होता आणि तो सामान्य प्रशासन विभागाने 6 जून रोजी मंत्रालय सहसचिव, उपसचिव तसेच सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडे एकूण रिक्त पदांची माहिती मागवली आहे. तसेच ऑगस्ट 2023 ते मे 2024 अखेरपर्यंत नियुक्त आदेश दिलेल्या पदांची संख्या, परीक्षेचा निकाल लागल्यानंतर कागदपत्रे तपासण्याची कार्यवाही देखील सुरू करण्यात आल्याचं यावेळेस सांगण्यात आलेलं आहे. आणि या ज्या काही सगळ्या गोष्टीत आता याच्यामध्ये जे काही 40% नोकर भरती अजून झालेली नाही आणि त्या संदर्भातील जे काही हालचाली व्हायला पाहिजे त्या लवकरात लवकर होताना आपल्याला दिसत आहे. ही जी बातमी ही लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झाली आहे आणि ज्या काही बैठकी झाल्या त्या सगळ्या गोष्टींवरून हे आपल्याला कळतंय. मित्रांनो, आनंदाची बातमी, लवकरच खूप काही गोष्टी आता खूप काही जागा आपल्यासाठी येणार आहेत. धन्यवाद.